मन येते बहुत चंचल चपळ चंचलही मन कृष्ण. हा काय काय करीतो या मना, काय काय करीतो या मना, परिचय ऐके नारायणा. ऐकत नाही मारा, या मनाला सवय लागली कशाची. काय ज्ञानोबरायांच्या ओव्या, जेत मनाची न खिन लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, इंद्रिया की रजोगे काय होईल. काय ज्ञानोबराय वर्णन करतात, या मनाला सवय लागली कशाची, विषयाची. नाथ महाराजांच्या ओव्या बघा ना, अनादि संसार मालेच्या ठाई, नित्य विषय भोगिले पायी, एठ सावले चित्ताच्या ठाई, वारंवार पायी शिविता. याला सवय लागली महाराज. हे मन विषयाकडे जेवढं लवकर आकर्षित होतं ना, तेवढं दुसरं कशाकडे होत नाही. ऐका, आता सगळे आपण जेवायला बसलो, जेवायला बसलो, शिरा वाढला. काय वाढला? पहिलाच घास शिऱ्याचा घेतला आणि पाठीमागून बुंदी जर आली, तुम्ही शिरा खाणार? अजिबात नाही. शिरा बाजूला करणार आणि काय घेणार? मग बुंदीचा घास खायला घेतला आणि जिलेबी आली, तुम्ही बुंदी खाणार नाही? अहो नियम आहे. अहो निकम बाबा शिकवायचेत महाराज. व्याकरणाचा नियम काय? व्याकरणाचे म्हणजे त्याची व्याख्याच अशी विषयाची, चांगला विषय समोर आला का पहिला मिळालेला विषय हा झिरो होत असतो आणि त्या विषयाकडे त्याचं लक्ष जातं. तुमचं आमचं वेगळं काय आहेत महाराज? तुम्ही आपण जी गोष्ट आपली नाही थोरात बाबा, ती सुद्धा आपली म्हणतो का नाही म्हणत? प्रूफ करून देऊ का तुम्हाला? अहो प्रूफ करून देऊ का? आता कीर्तन संपलं, हा माईक खिशात घेतला आणि मी खिशात घालून निघालो, तुम्ही मला जाऊ द्याल का? तुमचा आहे माईक, मग तुमचा काय संबंध नाही म्हणायचा? लगेच प्रूफ केला ना महाराज. काही सेकंद का होईना, पण हे काय म्हटले? माझं म्हटले तुकोबराय म्हटले, आमचं इथंच घोडं पेंड खातय. मुक्त होता परी बळे झाला बळ, मुक्त होता परी बळे झाला बळ, घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे, माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे. नादी लागलाय विषय उडी फुलले जीव, आता याचे कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव आणि पाहुणे ठाव नरदेय. याच्या पलीकडे बोलू, विषयाच्या चिरवणी केली आयुष्याची गाळणी, आख्या आयुष्याची गाळणी करतो कशाच्या नादी लागून? विषयाच्या. जाऊ द्या, नदी आहे की इकडं? मला जीव नाही द्यायचा, विचारतो फक्त आहे का गंगा? मग नाल्यात का? मला नाल्यात नाही का? नदी विचारतो, नदी आहे का? आहे, लांब आहे बरोबर. नदीच्या किनारी दोघ जण चालले, दोघ जण जात असताना तिकडून अस्वल वाहत येत होतं. कोण? अस्वल. आता हे दोघं चालले, यांना संध्याकाळचं दिसलं नाही. त्याच्यातली एक जण म्हणला, ए देख देख कमली आ रही है, कमली क्या रही है? कमली म्हणजे हे काळं घोंगड राहतं ना, देख देख कमली का गड्डा आ रहा है. दुसरा म्हणला, मैं जाता हूं कमली को लेके आता हूं. याने उडी मारली, पोत पोत पुढे गेलं आणि पुढे गेल्यानंतर पाहिलं तर तिकडून ते पाहिलं तर काय होतं? पुढेच होतं. पुढे त्याला खालीचा आधार, त्याला लय आनंद झाला. ते म्हणलं, अरे मला देवानीच कोणीतरी घ्यायला पाठवलं. अहो आता यांनी ज्या वेळेस पाहिलं हे अस्वल आहे, याला त्याला धरायची इच्छा अजिबात नाही. ऐका बरं मी काय बोलतोय, याला त्याला धरायची इच्छा नाही. पण ते जे पुढत होतं ना अस्वल, ते पुढे आलं ना, त्याने मागचा पुढचा विचार न करता दोन्ही तंगडे याच्या गळ्यात घातली. कोणाच्या? या माणसाच्या. हे बुडायला लागलं. आता याला धरायची इच्छा नाही, पण बुडायला लागल्यामुळे याला त्याला धरावं लागलं. लक्षात येतंय ना? यांनी ज्यावेळेस त्याला धरलं, दोघांची झंगड पकड चालू झाली. कधी हा सोल वरती, कधी हा वरती, असं करता 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 त्या ठिकाणी जे वरती उभं होतं ते वैतकलं. ते म्हणले, जांदे जांदे कमली ने आ रही तो कमली को छोड़ दे. यानी इकडून पाण्यातून उत्तर दिलं, अरे मैंने कमली को नहीं पकडा रे, कमली ने मुझे पकडा है. तुमच्या लक्षात येतंय का? आपण विषयाला धरलं याच्यात नवल नाही, त्या विषयाने आपल्याला एवढं पक्क धरलंय बाबा, आपण आता विषय सोडायला तयार नाही. मग विषय त्यागण्याकरता काय करावं लागेल? एकच करावं लागेल, सदा नाम घोष करू हरी कथा, त्याने सदा चित्ता समाधान. आणि हे समाधान कधी मिळेल? ते देवाच्या पुढे जावं लागेल आणि देवाला विनंती करावी लागेल. आवडे हे रूप गोजिरे सगुण, आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले,
पाहता लोचन सुकावले आता दृष्टी पुढे ऐसाची तू राय देवा. अरे तू माझ्या डोळ्यासमोर असावं आणि सतत तुझं नामचिंतन माझ्या मुखातून घडावं. हे ज्या वेळेस घडेल ना बाबा त्यावेळेस मी विषयापासून दूर होईल, नाही तर विषयापासून दूर होणं शक्य नाही. आज मी जेवायला गेलो होतो त्यांच्याकडे, काय नाव होते, साळुंके बरं का, साळुंके भाऊ. कुठे गेले होते, कुठे बसले, हा हा तिकडे बसले. काय त्यांच्याकडे जेवायला गेलो. त्यांना माहिती निलेश महाराजाला गुलाबजाम लय आवडत आहे. त्यांनी काही कमी नाही आणले, मी कमी नाही खाले, 40 खाले. किती खाले, 40. तोंडात बोट घातलं का बोटाला गुलाबजाम लागत होतं मगाशी. आता जिरलं बोलून बोलून. तोंडात बोट घातलं का बोटाला काय लागत होतं बाबा, गुलाबजाम. तरी आमचे बाबा जवळ होते. बाबा म्हणे निलेश महाराज लय दिवसांनी भेटले, घ्या मग हाताने 41. त्यांना म्हणलं बाबा शक्य नाही, आता जाणं शक्य नाही. पण त्यांचा अपमान होऊ नये म्हणून मी 41 गुलाबजाम घेतला. मध्ये 40 गेले ते पण गुलाबजाम, आणि 41 वाढला तो पण गुलाबजाम. मध्ये गेले ते 40 विषय आणि 41 सुद्धा विषय. 41 घेतला आणि हळूहळू करून मध्ये लोटला. 10-5 मिनिटानंतर तो 40 म्हणे मध्ये काय करत्या, चला बाहेर. तुमच्या लक्षात येत आहे का, विषय विषयाला सुख देऊ शकत नाही. ज्ञानोबरायांची ओवी सांगू, विषय विषयाचा गोड परमार्थ लागे. जाऊ द्या जाऊ द्या, हे तुमच्या पाठातलं झालं, माझ्या पाठातलं आहे का. विषयाचे कांदे वाटूनी जो रस घ्यायचे पिळूनी आणि तया नाम ठेवूनी. काय काय गोड वर्णन आहेत महाराज. अमृत, याला काय नाव ठेवलं म्हणले, अमृत. भक्तांना काय, जाऊ द्या. कुत्र रस्त्याने चाललं, कोण अहो कोण, हा असं बोला ना. कुत्र रस्त्याने चाललं आणि कुत्र्याला हाडूक सापडलं. कोणाला, खरं सांगा, हरकत काही राहतं का, अहो हरकत काही राहतं का. कोण सांगेल त्या कुत्र्याला, सारखं बाजारची वाट पाहत ते कोण, कुत्र. कुत्र ऐकायचं का ते, सारखं काळी पिशी घेऊन येत कोण, कुत्र. बस आता कळालं. कुत्र्याला हाडूक सापडलं आणि कुत्र चगळायला लागलं. चगळता 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 त्याच्या दाढीत किलची घुसली आणि किलची घुसल्यावर ते म्हणायला लागला आत्ताशी याच्यातून काहीतरी निघालं. संत महात्मे म्हणले कुत्र्या ते त्याच्यातून निघालेलं नाही, ते तुझंच आहे आणि ते तुला सुख देऊ शकत नाही. तसं विषय सुद्धा तुम्हाला आम्हाला सुख देऊ शकत नाही. तुम्ही ज्याच्यातून रस काढू बघताय विषयाचे कांदे वाटून, जो रस घ्यायचे पिळूनी त्या नाम अमृत ठेवणी जैसे अमर होणे. विषयाच्या चरवणी केली आयुष्याची गाळणी. या मनाला सवय लागली विषयाची. त्याकरता आमच्या निवृत्तीनाथांनी, आमच्या नाथ महाराजांनी वर्णन केलं, देवा अरे एक काम कर बाबा, या संसारामध्ये अख्खा विषय बरबटलेला आहे. या विषयाच्या नादी लागण्यापेक्षा देवा माझे मन लागो तू, देवा माझे मन लागो तू. मन देवाच्या चरणाशी लागावं. नाथ महाराजांनी विनंती करावी. मग आपण काय करावं, देवाला विनंती करावी. देवा देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दे. संत महात्म्यांनी वेगळं काय केलं, देवाला विनंती केली. देवा अरे अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती अनसाई पाषाण फुटती. या संसारात अहो आपण हा संसार वाढण्याकरता गृही व्हावे धनधान्य याच्याकरता काही कमी प्रयत्न करतो का. याची टोपी त्याची त्याची, अहो बाहेर टोप्या घालतो नवल नाही, घरात टोप्या घालितो. पुढं अहो तुमचं नाही माझं सांगतो, मी टोपी घातली घरात. कोणाला, बायकोला. 8 दिवस 14 जानेवारीला संक्रांत राहते आमच्याकडं, तुमच्याकडं राहते ना. 8 दिवस बाईने एकच तुंतुन लावलं. मला 5,000ची साडी घ्या. तिला म्हणलं अरे इकडे कार्यक्रम करू करू पार भुसकट पडलंय. म्हटलं अजिबात घेणार नाही. नाहीच घेतली साडी. बाई नीट बोला ना, काय घेतली नाही म्हणून, साडी घेतली नाही म्हणून. बाई नीट बोला ना. जेवायचं म्हटलं तर मध्ये पोराला घालायची पाप्या,
इतर त्याला गिळायचं का मी आहे ना जवळ. बाई नीट बोला ना. काय घेतली नाही म्हणून साडी घेतली नाही. इकडून तिकडून या बाबांनी चाकणला पाठवलं आळंदी जवळ. आळंदीत गेलो, इंद्राणीचं स्नान केलं, माऊलीचं दर्शन घेतलं, प्रदक्षिणा केली, घरी निघालो. घरी येता येता वैष्णव सदांच्या पुढे कशाच दुकान आहे, कपड्याचं दुकान. भारीतलं 3000 रुपयाचं कापड घेतलं, घरी आलो. मस्त त्याच्यात पिशवीमध्ये तिने घालून दिलं होतं. त्याने त्या माणसाने भारी असा कपडा होता. घरी आलो, मस्त झोपलो बिपलो. सकाळी आंघोळ झाली. गंध लावता लावता बाई पीठ मळता मळता बाहेर आली. हॉलमध्ये पिशव्या पाहिल्या नव्या. बाईला खूप आनंद झाला. बाई म्हणे, बाई आपला भाऊ एवढा एवढा म्हणजे नवरा एवढा एवढा का असाना, कसा का असाना, पण बाबाने आपल्याला काय आणली, काय आणली. लई आनंद झाला, लई आनंद झाला. घाईघाई मध्ये गेली, हातबीत त्या ठिकाणी धुतले. परत बाबा ऐका ना, हातबीत धुतले आणि बाई बाहेर आली. बाहेर काढलं, काय निघालं, कापड. चिडली ना महाराज बाई. आवाज दिला, इकडे म्हणले. आता इकडे म्हणले काय करावं लागत. अनुभव आहे महाराज, सोपं नाही. आपण सोडा, फार कोणी असू द्या, आवाज दिल्यावर जावंच लागत. अहो गेलो महाराज मी, गंध लावता लावता हा गंध तसा. म्हणलं काय रे, म्हणे हे काय. म्हणलं कापड. कोणी घेतलं. मी म्हणलं अरे मीच घेतलं. कोणाला. म्हणलं मला. केवढ्याला. म्हणलं जर 3000 सांगितले तर ही 5000ला चंदन लावल्याशिवाय राहणार नाही. तिला म्हणलं काय नाही, 300 रुपयाचे. केवढ्याचं म्हणलो. तिने पर्स मधून 300 काढले आणि माझ्या हातावर दिले. मला म्हणे एक काम करा, तुम्हाला असं दुसरं घ्या, हे मी माझ्या भावाला देते म्हटले. टोपी कोणाला घालायला गेलो, कोणाला घालायला गेलो, बायकोला. कोणाला आली. ऐका ना, संसारात किती टोप्या घाला, ती तुम्हालाच बसल्याशिवाय राहणार नाही. आमच्या वारकरी संप्रदायाची टोपी घाला, मोक्षापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाहीत. वा ही ताकद आमच्या. त्याची सवय आहे बाबा. विठ्ठल इंटिमेशन करत असतं. 8 ते 10 कीर्तन येत ना. तुम्ही 8:30ला चालू केलं, मला त्याच्याशी कर्तव्य नाही. मी बरोबर 11 वाजता कीर्तन संपवणार. विठ्ठल वेळ कमी आहे आपल्याकडं. मी काय बोलतोय लक्षपूर्वक ऐका. पुढे बरोबर थांबा. विठ्ठल ऐका ऐका. आपण विषयाच्या नादी लागलोय. विषयाच्या नादी लागून काही होणार नाही. किती टोप्या घालावं, उपकार होणार नाही. चला, मन झाले पुढे बुद्धी येते. बुद्धी वापरल्याशिवाय भगवंतापर्यंत जाता येत नाही. दृष्टांत सांगायला माझ्याकडे वेळ सुद्धा नाही, पण एक सांगतो बा, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. सकळ सिद्धीला जर प्राप्त व्हायचं असेल 7वा अध्याय काढा ना बा. ज्ञानोबरायांच्या गोड गोड ओव्या आहेत ना बाबा, ऐका ना. 3ऱ्या का 4थ्या नंबरची ओवी. मग ज्ञानाची आबेळे झाकती जाणीवीची डोळे, जैशी तिरी नाव न ढळे टेकडी शांती. त्याच्या पुढं तैशी आस्तेच्या महापुरी रिगताती कोटी वरी, वरी प्राप्तीच्या पहिलं तिरी विपाईला निघे नम्र झाला भूता. तेने कोंडिले आनंदा. अहो परमार्थाच्या पटलावर चालायचं ना, तरी धडधडून वाईला निघ. ये भक्तीची या वाटे लाग, जिया पावशी अव्यंग निज धाम माझे. काय कर बाबा, करावी तातडी परमार्थाची. आता सावध हो, इथून माग काय कर्म केलं असेल ना ते सगळं बाजूला ठेव. आता काय कर, भगवत मार्गाला लाग. त्याकरता संतांनी तुम्हाला आम्हाला जाग केलं. आता तुम्ही झोपेले का जागे हो. अहो जागे का झोपेले, जागे अजिबात नाही. बाहेरून जागे, पण आत निजले का. जगदोगी जगदोगी जाग जाग बोलणे, जगदोगी जगदोगी जाग जाग बोलणे. जागता जगदेव राखा काही बाबा, जागता जगदेव राखा काही बाबा. अवघा जगपाळ तुझ्या वाचकळ,
आता जागा रे बाईनो जागा, चोरणे जल्या नाडून भागा, आता जागा रे बाईनो जागा. काय व्हा आता जागा व्हा, सावध व्हा, सावध होई बापा, काळ लागला बा. अरे बाबा आता सावध हो, सावध होणी भजनी लागा, देव करा कैवारी. काय हो, सावध हो. आणि आता जर सावध नाही झाला तर काय व्हावं लागेल, एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानवाचा. त्याच्यापेक्षा आता सावध हो. का आता जे करता येईल ते पुन्हा करता येणार नाही. ऐका, चार चार गोष्टी सांगतोय. मुक्त्या सुद्धा किती देवाची आहे, देवाची आहे. उभाक्षण त्याने मुक्तीचारी कोणकोणत्या आहे मुक्त्या, सलोकता समीपता स्वरूपाता सायुज्यात. अहो त्यांनी सांगायच्या का, त्यांना माहिती आहे. बरं ठीक आहे, कोणी कोणी सांगितल्या, तुम्ही सांगितल्या ना चार मुक्त्या. आता सगळं सांगा बरं का, व्यवस्थित सांगा. बरं जाऊ दे, जाऊ दे, तसं नाही. चार मुक्त्या आहे, सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता. पुरुषार्थ चार, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. वाण्या चार, परापश्यंती मध्यमा आणि वैखरी. भक्त चार, अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी. देह सुद्धा चार, स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण. हे सगळं जे चार चार आहेत ना, त्याच्यातले मधले दोन दोन सोडून द्यायचे. पहिला आणि शेवटचं महत्वाचं आहे. सलोकता मुक्ती म्हणजे देवाच्या जवळ जाणं. या जन्मात जर तुम्ही देवाच्या जवळ गेले ना, असा कोणता तरी जन्म येईल का त्या जन्मामध्ये तुम्ही मोक्षाला गेल्याशिवाय राहणार नाहीत बा. तुम्ही धर्माचं आचरण करा, धर्माचं आचरण करून परमार्थ करा, तुम्ही मोक्षाला गेल्याशिवाय राहणार नाहीत. असं अजून सांगू, तुम्ही अर्थ सोडून भक्ती करा, अर्थ सोडून भक्ती करा, तुम्ही मोक्षाला गेल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही परावानीने भगवंताला हाक मारा, तुम्ही मोक्षापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. हे तत्व ज्याला कळतं ना, त्यालाच वारकरी आणि संत म्हटल्या जातं. नाहीतर बाकीची सगळी भोंदूगिरी चालली आणि अशी भोंदूगिरी करून उपयोग होणार नाही. देवाच्या जवळ जर जायचं असेल तर काय करावं लागेल, मग अशी कोवी बोललो ना, हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे हे तुम्हाला करावं लागेल. जाळू नाही हे नाव पावले नाही पार. मागील आधार, मागच्यांचा आधार घ्यायचा. सावध होऊन काय करायचं, भगवंताच्या मार्गाला लागायचं, परमार्थ करायचा. कसा करायचा, जसा ध्रुव बाळाने केला, जसा प्रल्हादाने केला, जसा शबरी मातेने केला, जसा वाल्याचा वाल्मिकी झाला. कशामुळे झाला, भक्तीच केली ना महाराज. वेगळं काय केलंय, अहो तिचं वर्णन आलंय भागवतामध्ये. उत्पन्न द्रविड सहा, तिची उत्पत्ती कुठं आहे, हो ती कशी नारदाला भेटली, नारदाने कसं तिला वचन दिलं, काळजी करू नको, तुझे जे मुलं आहेत त्यांना चांगलं सदृढ करण्याकरता मी मदत करेल. पुन्हा सनकादिकांची भेट, पुन्हा भागवत कथेचं आयोजन, हे सगळं जे वर्णन तुम्ही आपण बघतो ना महाराज, कशा करता तुम्ही, आपण ही जी भक्ती आहे. एक सांगू का, प्रत्येक गोष्टीचं माफी बरोबर. आता हा कीर्तनकार तुमच्या पुढे उभा आहे, याची उंची किती हो, म्हणजे मोजलीच ना तुम्ही माझी उंची, सोडलं का तुम्ही मला. अहो माणूस कशाला सोडत नाही. हा पखवाज येत ना महाराज, याची सुद्धा उंची आहे. हा माईक आहे ना, याची सुद्धा उंची आहे, याचं सुद्धा माप आहे. या जगतामध्ये माप नाही अशी गोष्ट नाही. पण तुकोबराय म्हटले, अरे देवाला जर माप लावायचं असेल तर एकाच मापाने मोजल्या जातो अभंगाचं दुसरं चरण. भक्तीची मापे पूजितो अनंता, भक्तीची मापे पूजितो अनंता, भक्तीची मापे पूजितो अनंता, भक्तीची मापे पूजितो भक्तीची या मापे मोजितो अनंता. देवाला मोजण्याचं मापण्याचं एकच साधन आहे. हा देवाकडे जाण्याचे अनेक मार्ग आहे. हो, ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, दान मार्ग आहे. बाबा कमी मार्ग नाही. अहो निळोबरायांनी तर काय वर्णन केलंय, नाना साधनाच्या केल्या खटपटा. किती खटपट, हो
परी एक सुद्धा कामाला येत नाही. देवाकडे जाण्याचे अनेक मार्ग आहे. आता औरंगाबाद मधून संभाजीनगरला येण्याकरता लासलगाववरून इकडे येण्याचे कमी मार्ग आहे का? भरपूर आहे, भरपूर आहे. घरी जाऊ का हो? घरी जाऊ मी? अहो देवाकडं घरी जाऊ? हा तुम्ही आहे तयारीच काढून द्यायच्या. मला देवाकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत बा, बरोबर आहे का नाही? आता बरेचशे लोकांना कोण आवडतो? भगवान शिव आवडतात, काहींना बजरंगबली, काहींना दत्तप्रभू, काहींना विठ्ठल, कोणाला काय तर कोणाला काय, कोणाला म्हसोबा आवडतो, हो कोणाला मर्या आवडती. ऐका बरं, कोणाला कोण आवडल तर कोणाला कोण आवडल. ऐका बरं का, आता हा अभंग जर बघितला ना बा, तुकोबरायांनी या अभंगामध्ये कोणत्याच देवतेचा उल्लेख केलेला नाही. का दिसतोय तुम्हाला उल्लेख? पण काय सांगितलंय? मनवाच्या तीत तुझे हे स्वरूप देवा. जाऊ द्या, लोणचं लोणचं करता का तुमच्याकडे? कशाचं? चिचुक्याचं? यांच्याकडे राहतं नाव ते, तुम्ही कशाला सांगता? थांबा. आंब्याचं करता दादा? अहो ताई, लोणचं करताना सगट आंब्याचं का तुकडे करून? तुकडे करून. तुम्ही बघा, ऐका, लक्षपूर्वक ऐका बरं, फार दृष्टांत महत्वाचा आहे. सगट आंब्याचं लोणचं होत काय करावं लागत? तुकडे करावे लागला. तुकडे केल्याशिवाय आंब्याचं लोणचं होत नाही आणि ते गोड पण लागत नाही, बरोबर? मग तुकडे केलेल्या आंब्याचं लोणचं केलं आणि त्याच दिवशी निलेश महाराज जेवायला आले, तुम्ही लगेच वाढणार का? लगेच वाढणार नाही. मग का वाढत नाही? मुरून द्यायला. आजी काय काय मुरून द्यावं लागतं, बरोबर? तसंच आहे, परमार्थामध्ये गप्पा मारून जमत नाही, भक्ती पटलावर मुरावं लागतंय, तेव्हा भगवंताची भेट होत असते बाबा, तशी होत नाही. ऐका ना, परमार्थामध्ये आत्ताशी माळी घातली आहे आपण, आत्ताशी काय घातली आहे? माळी घातली आहे. आणि मी जर लगेच म्हटलो थोरात बाबा विमान मला घ्यायला आलं पाहिजे, येईल? हे प्राप्त काळ घडी आला वेळा, प्राप्त काळ घडी आला वेळा, हे प्राप्त काळ घडी आल्या विरे, प्राप्त काळ घडी आला वेळा, आला वेळा, तुका म्हणे येथन चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना. हे चालत नाहीत बाबा. अहो तुकोबराय म्हणले आम्ही एका जन्मापुरतं नाही आलो, कितीतरी जन्म घेतले आणि मग देवाची कृपा झाली ना बाबा. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर एका जन्मात नाही. अहो कृतयुगात आलो, काय म्हणून आलो? प्रल्हादजी म्हणून आलो. त्रेतायुगात आलो, काय म्हणून आलो? अंगदजी म्हणून आलो, प्रभू रामचंद्रांची सेवा केली. पुन्हा द्वापार युगात उद्धवजी म्हणून आलो, पुन्हा कृष्ण भगवंताची सेवा केली. पुन्हा कलियुगामध्ये नामदेव महाराज म्हणून आलो आणि नामदेव महाराज म्हणून आल्यावर कीर्तन भक्ती केली. कीर्तन भक्ती अशी तशी नाही केली, त्या कीर्तन भक्तीमध्ये साक्षात पांडुरंगाने यावं. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. बाजू आला नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होणी सावध होई ऐशे बोले कबीर. मग
प्रत्येक जन्मात आले, सेवा केली. बरं तुम्ही बघा ना, नामदेव महाराजांच्या हातून खात होता, पेत होता, सगळं काही होत होतं. पण ज्यावेळेस संत संमेलन भरलं त्यावेळेस नामदेव महाराजांना कच्चं ठरवलं. का कच्चं ठरवलं? भक्ती पटलावरती अजून फक्त त्यांच्याकडून श्री गुरूंची कृपा झालेली नव्हती. अहो सद्गुरूची कृपा दृष्टी, तुझे कारुण्य जयते आदिष्टी, तो सकळ विद्यांची सृष्टी धात्रा होय. म्हणून आंबे श्रीमंते निज जन कल्पलते, आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी, नवरशी भरवी सागरू, उचित रत्नाचे आगुरू, भावार्थाचे गिरीवीर. हे सगळे घरी गेले का वाचून घ्यावा. 12व्या अध्यायामध्ये हे जे केलंय, साहित्य सोनियाचे खाणी, उघड विदेशाची अक्षोणी, हे सगळं जे वर्णन केलंय भक्ताच्या बाबतीत. अरे भक्त जो असतो ना, काय गोड गोड श्लोक आहेत बा. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संसुष्टो येन केनचित अनिकेतस. काय गोड वर्णन आहे. समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयो सूत शीतोष्ण सुखदुःखेषु सर्वसंग विवर्जित. हे जे वर्णन केलेले, जो भक्त असतो त्याला कोणी शत्रू नसतो. तो समसमान सगळीकडे बघतो. जसं समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तसं भक्त सुद्धा काय करतो, सम पद्धतीने बघतो. नामदेव महाराज म्हणून आलो. पुन्हा नामदेव महाराज म्हणले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. थोडं माग घ्या, ते घ्या माग. काय उरायलंय तो स्वर असा उंच ऐकायला येतो आणि आम्ही तिथं लटकल्या जातो. बरं का, थोडस कसा मापात. हा असं गोड वाजलं का मग जरा बरं वाटतं. मी 23-25 वर्ष पखवाजच वाजवला आणि नामांकित पखवाजा होतो बरं का. मी ऐका, मी रामबाबा काजळे, हनुमान बापू शिंदे, आम्ही सोबत पखवाज वाजवलाय बरं का. खूप सेवा घडली. इंदोरीकर बाबांची, तुम्ही, मी आलो ना बाबा त्यावेळेस कार्यक्रम झाले, त्यावेळेस वाजवलंय मी इथं. त्यावेळेस ते आप्पा राहायचे, ते आप्पा मला भेटले नाही बा, आप्पा वगैरे. त्यावेळेस हे भागवत दादा खूप लहान होते बरं का. 12 दिवस अप्पा ख्वाजा होतो. हे सांगत होतो. काय काय चालू आहे ऐका. जन्मोजन्मी आम्ही भाऊ पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. मग तुकोबाराय म्हणले, बास पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा तसा, भाग्य उदयाचा तसा, भाग्य उदयाचा तसा, भाग्य उदयाचा तसा. हे नामलो तू
फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा काय झाला पिवळा पितांबर शेला कैसा गगनी झळकला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला अशा करता पाहुणी घराची आजी आली ऋषिकेशी काय करू उपचार काय करू उपचार खूप मोडकी जर्जर हे दरदरीत पाण्या माझी रांधी आल्या कण्या दरदरीत पाण्या माझी रांधी आल्या कण्या काय करू उपचार काय करू उपचार काय करू उपचार खूप मोडकी जर्जर काय करू उपचार खूप मोडकी जर्जर परिणाम काय झाला भक्तीची या मापे हे सगळं जे सांगितलं कशा करता भक्तीच्या पटलावर आम्ही सिद्ध तुम्हाला पावलं आमची भक्ती ही सिद्धापर्यंत गेली आणि एक सांगू का आपलं सुद्धा सिद्ध आहेत बा आपलं सिद्ध एकच आहेत बाबा आता वेळच लई कमी आहेत बाबा त्याच्यामुळे आता असंच नाही पळावं तर काय करावं बरोबर आहेत का नाही मग आपली भक्ती सिद्धापर्यंत जावं असे वाटत असेल त्यांनी सिद्ध काय ठेवलंय त्यांचं साध्य जे ठेवलंय ना बा ते साध्य फक्त एकच ठेवलं त्याचं उत्तर तुकोबराय देतात कुठं देतात तिथं नाही देत मग भीमा तिरी एक वसविल नगर तेरे का वसविल नगर नाव पंढरपूर त्याच नाव पंढरपूर रे तेथील मुखाची चार भुजंगाची तेथील मुखाचे चार भुजंगाचे पहिला 16,000 रे पहिला 16,000 रे पहिल्या 16,000 रे नाचत जाऊ दे जगावर खेळिया सुख देईल मी जवारे नाचत जाऊ दे जगावर खेळिया सुख देईल मी जवारे नाचत जाऊ दे जगावर खेळिया सुख देईल मी जवारे नाचत जाऊ दे जगावर खेळिया सुख देईल विसावा त्याचा पत्ता तुकोबरायने सांगितला मग तो कसा आहे अहो त्याच्यापर्यंत चांगल्या चांगल्याला जाता आलं नाही कोण कोण वेदालाही नाही कळला अंत पारयाचा अरे तो कसा आहे तो मनाच्या पलीकडचा आहे तो वाचेच्या पलीकडचा आहे मग त्याच्यापर्यंत कोणाला जाता येत नाही म्हणून आम्ही काय केली आम्ही भक्ती केली अभंगाचं पहिलं चरण मनवाच्या तेता तुझे हे स्वरूप आहे. मनवाच्या तेता तुझे हे स्वरूप आहे. मनवाच्या तेता तुझे हे स्वरूप मनवाच्या तेता तुझे हे स्वरूप म्हणून तुकोबराय देवाच्या पुढे उभे राहिले देवाला सांगितलं देवा अरे आतापर्यंत असू द्या लहान आहे देवाला विचारलं देवा काय पाहिजे तुम्हाला असं विचारत होता ना देवाला काय आहे? या देवाला का कोणत्या देवाला या देवाला विचारत होत हा दादा तसं तुकोबरायला देव विचारित होता बोला ना काय देऊ काय देऊ ब्रह्मज्ञान देऊ तुकोबराय म्हणले काय करतो देवा काय येड्यावाणी करतो नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देवा ऐशे करी देवा अरे या ठिकाणी पुन्हा पुन्हा जन्माला यावं वाटतं कशा करता फक्त तुझी भक्ती करण्याकरता कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही बस देवा ही भक्ती करण्याचा आनंद फक्त इथं आहे दुसरीकडे प्राप्त होत नाही देवा आणि जे चार भक्त सांगितले ना अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी या चारही भक्तांपैकी सगळेजण फक्त स्वार्थी परमार्थ करताय देवा
अर्थभक्त म्हणजे कोण? संकट पडलं तर देवाचं नाव घेतो तो अर्थभक्त. अर्थार्थी भक्त म्हणजे कोण? पंढरपूरला गेले, नका कॅमेरा चालू आहे, जाऊ दे. लासलगाव वरून इथं आले, नको बाबा, कुठं डोक्याला ताण. लासलगाव वरून इथं आलो, बरोबर. कशाला आलो? अर्थार्थी. बरं झालं बुवा, त्यांच्याकडे पॉकेट नाही आज भरायचं, नाही तर मा कार्यक्रम लागला असता. अहो अर्थार्थिक इथं कीर्तन करता करता 40 देणारे का 50 देणारे, 51 देणारे का 21 देणारे, असं मनात ठेवून जर कीर्तन करत असेल, याला म्हणायचं अर्थार्थी भक्त. हा भक्त काही कामाचा नाही. परमार्थ करत असताना, परमार्थाच्या पटलावर जाताना, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण, आईशे तुम्ही सांगा संत जन करा समान. अरे परीक्षित राजाला कळालं 7व्या दिवशी तक्षक नाग येणार आणि मला दंश करणार. सावध झाला. अहो सगळ्या गोष्टीचा त्याग केला. 18-12 वनस्पती, फळे फुळे गोळती, बावी त्या पोखरणी, त्या घरी कुलस्त्रिया, राज्य एवढं सगळ्या गोष्टीचा त्याग. सांडोनी काय केलं महाराज? सगळं सोडून वनात गेला. कशा करता? देवाची प्राप्ती व्हावी. आणि देवाची प्राप्ती व्हावी या करता जो भेटेल त्याला एकच देवा पुसाविषयीची वाटी, जे जे भेटे तयाशी देव कृपा करील. मग काय लाज सांगा, माझा उद्धार कशाने होईल? आणि प्रयत्न केला. काय घडलं? बसले ना महाराज समोर. शुक महामुनींचं आगमन झालंय. यम प्रवर्जन ते म्हणून पेत कृत्यम विरोकात्र, हे सगळं वर्णन जे बघितलं जातं. मला मुद्दा काय मांडायचा? भगवंताच्या प्राप्ती करता कधीतरी तुम्ही निघा. आणि एक बोलू का? जाऊ द्या, अजून सोपं सांगतो. आयरन होती, आयरन. त्या आयरनीचं काम करतात ना बाबा. आता मी आपल्या स्टेशन रोडला लासलगावला तुम्ही आले, स्टँडच्या जवळ त्यांची दुकानं, त्याच्यातली जरा माझी ओळखीचे काही, ते म्हणे महाराज उद्घाटनाला या. मी गेलो उद्घाटनाला, बरोबर. तिकडे हातोडा होता, ती आयरन होती, आणि मी गेलो. ते पोरांनी नवीन दुकान चालू केलं. मग मी तिकडे गेलो, हळद कुंकू घेतला आणि त्या हातोड्याला लावला. नवीन दिसला हातोडा, लावला. आयरन जुनी होती, नवीन काय होतं हातोडा. त्याला मी काय लावला? गंध वगैरे लावला. ती पोरग होतं, ती माझ्या भडकलं. महाराज कोणी महाराज केलं म्हणे तुम्हाला? म्हणलं का? अहो पहिला गंध आयरनीला लावायचा. त्यांना म्हणलं अहो नवीन तर हातोडा दिसतोय. अहो हातोड्याचं काय नादी लागलेत म्हणले, आयरन महत्वाची आहे. म्हणलं काय महत्वाची? अहो माझ्या आजोबा होते ना, त्यांनी पण याच आयरनीवर काम केलं. माझा बाप होता, त्यांनी पण याच आयरनीवर काम केलं. आणि अजून बोलू, आता मी सुद्धा याच आयरनीवर बसून काम करणार. आणि माझा मुलगाही याच आयरनीवर बसून काय करणार? काम करणार. मग म्हणलं अरे बाबा मला माहित नव्हतं. मग म्हणलं का रे हातोडा? तो म्हणे एक सांगू का महाराज, जो हातोडा आहेत ना, असे कितीतरी हातोडे आले आणि निघून गेले, तुटले, पण आयरन आहे तशीच आहे. ऐका ना बा. मी म्हटलं का असं? त्याने इतकं गोड उत्तर दिलं ना महाराज. ऐका, ते गोड उत्तर लिहून ठेवण्यासारखं आहे बाबा. तो काय म्हटला? अरे जो घाव घालत असतो ना तो कधी टिकत नसतो, पण जो घाव सण करतो ना तोच इथं टिकत असतो म्हटले. ऐका, तसं परमार्थामध्ये जो या ठिकाणी घाव सण करतो ना तो टिकत असतो. जो घाव घालायचा प्रयत्न करतो ना थोरात बाबा तो कधी टिकत नसतो. त्याकरता तुकोबराय म्हटले आम्ही घाव सहन केले, परिणाम आम्ही भक्तीच्या पटलावर निघालो आणि देवाला मापलं. भक्तीच्या मापे मोजे तो अनंता. कशा पद्धतीने? आम्ही एकच केलं, फक्त त्याची भक्ती. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. चला चला चला.
माऊले ज्ञानराज माऊले जय ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊले जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊले जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली देवाकडे जाण्याची अनेक साधने, त्याच्यामध्ये एक काही साधन सांगितले आमच्या तुकोबरांनी. कोणतं? हो, योग याग तपे. आवाज नीट करा. योग याग तपे देहाची या योगे ज्ञानाची या लागे न सापडशी. ऐका, तुकोबराय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात योग याग. अरे बाबा, याग करणं आणि योग करणं एवढी सोपी गोष्ट नाही. योगाची वाटा जे निघाले गा सुबटा, या दुःखाचीच वाटा भाग आला. अरे किती अवघड योग करणं, इतका अवघड. त्याच्यापेक्षा योगाचे निश्चित शब्द म्हणायचे झाले तर जीभीचे तुकडे पडतात बाबा. शरीर शोषण प्राण निरोधन म्हणजे हट योग. उदपीडन कुंडलिनी करी मला झाला भंग. ऊर्ध्व वायूचा स्वेद करोनी करी हो मला भंग. ब्रह्मानंदे नाचे परी मुमुक्षु दंग. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवाय. अत्यंत अवघड आहे हो योग म्हणणं, अवघड आहे. हठयोग सांगितलं याच्यात. हठयोग फक्त एकानेच केला, तो म्हणजे आमच्या चांगदेव महाराजांनी केला महाराज. म्हणून 1400 वर्ष आमचे चांगदेव महाराज त्या ठिकाणी जगले. मग काव योग याग विधी येणे नवे शुद्धी वायाची उपाधी दंभ धर्म या सगळ्या उपाध्या आहेत बाबा. योग हो योगाच्या बाबतीत ज्ञान यांचा राजा किंवा ज्ञान राज माझी योगाची माऊली जेने निगमावल्ली प्रगट केली. बस ज्ञानोबरायांना जो योग जमत होता तो सगळ्यांना जमणं शक्य नाही. त्याकरता तुकोबराय म्हटले एक काम करा, अगदी सोपी भक्ती करा जशी शबरी मातेने केली, जसा मीराबाईने केली. मीराबाईने तर किती भारी केली महाराज. पग घुंगरू बांध मेरा नाचे रे, पग घुंगरू बांध मेरा नाची रे, विष का प्याला राजा देन भेजा रे, पग घुंगरू बांध मेरा नाची रे. काय करा, अशी भक्ती करण्याकरता तुम्ही जर केली, परिणाम काय होईल तुकोबरायांनी सांगितलं. देवा आमची अशी जी भक्ती, तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा घ्यावी जी केशवा करीतो आईशी, किंवा घ्यावी जी केशवा विनंती माझी. काय कर देवा, गाथ्यामध्ये विनंती माझी इथं जरा वेगळं आलंय. करीतो आईशी 2 पाटे देवडीकृत गाथेमध्ये वेगळं आहे आणि इकडं जोग महाराज शिक्षण संस्थेच्या याच्यात जरा वेगळे पाटे. पण ऐका, अर्थ दोघांचा एकच. देवा आम्ही जी भक्ती करतोय ना ही आम्हाला कळत नाही. भक्तीचे आम्ही जास्त पारखी नाही देवा. पण एक काम कर, आमची जशी असेल ना बाबा, 2 हात 3रं मस्तक एवढं गोड मानून घे. तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा. राहिलं संसाराचं, घेऊ का 5 मिनिटं? अहो घेऊ का? घेऊ. थोडं राहील, अगदी 5 मिनिटं 2 मिनिटं घेतो बरं का नाना भाऊ. लवकर आवरा. येतो म्हणते लवकर आवरा. घेणारच आणि त्यांचं ऐकतो का? जाऊ येते ऐका नाही. भाकरीची पंचायत करू आपण का हो बाबा? भाचेबो आहेत ते. ऐका काय सांगतोय. संत महात्मे म्हणतात, अरे या संसारात किती राहिला आणि काही केलं उपयोग नाही. आपण ज्याला आता आपलं समजतोय, आपलं कोणी नाही. वेळ आल्यावर आपल्या जवळ कोणी येत नाही. लास्ट उदाहरण आपलं आवडीचं उदाहरण आहे, तेवढं सांगितल्याशिवाय कीर्तन झाल्यासारखं वाटत नाही. ऐका, कोरोना होता तुमच्याकडे? अहो होता का? हा तर म्हणा ना. कटाळे का तुम्ही? भुका लागल्या का? भूक लागली नाही? लागली. हा नाही लागली. त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये मला पण असं वाटायचं, घरात मला सगळे दादा म्हणायचे. मला काय म्हणायचे? दादा. कोरोनाच्या अगोदर सगळे, मी आलो का सगळे घाबरायचे. पोरं सुद्धा पुस्तक घेऊन बसायचे. कोण आले? दादा आले, दादा आले, दादा आले. पण कुठपर्यंत दादा? दादा जोपर्यंत आणि तोपर्यंत दादा. जोवरी चळण गा तोवरी म्हणती. अहो कोरोना आला, कोरोनात मलाच कोरोना झाला. 24चा स्कोर निघाला. कितीचा नाना भाऊ? 24चा. अहो बायको नीट बोला ना, घरातले नीट बोला ना. बायको अशी ताट ठेवायची, मोठा टोकर घ्यायची, लोटून येत होती जेवायला. कधी? कोरोना. वेळ आल्यावर आपलं जवळचं सुद्धा लांब जात. ये कितीतरी उदाहरण आहेत बा. अवघे करीत हाड हाड. काय करतात? अवघे हाड करतात. नाही ते नंतर, ते गेल्यावर सगळं. पण अवघे करती हाडाड. इतकी हाडाड हाडाड. अहो घरातले बरं कुठंच बेड भेटा ना. पार संभाजीनगरला फोन करून पाहिला, येवल्यात फोन केला, तुमच्या गायकवाड डॉक्टर शिर्डी अमुक तमुक. कुठं बेड भेटा ना. घरचे कोणी नीट बोला ना. घरच्यांनी उचललं सरकारी दवाखान्यात नेऊन टाकलं.
तिचं पण बेड नाही. निलेश महाराज खाली झोपावला. कुठं झोपावला? खाली बेड नाही. मला एका बेडच्या जवळ खाली टाकलं, पण माझा पाय गुण चांगला. ज्या बेडच्या जवळ टाकलं ना मला, त्या बेडला माझा पाय लागला. बेडवरचा माणूस त्या दिवशी मिळाला. प्रमोशन. खालून कुठं? बेडवर वर. डॉक्टर यायचा. अहो असंच प्रमोशन होतं. पायगुण सुद्धा चांगला लागतो बाबा. आता पहिले कीर्तन केले आणि आता कीर्तन. बदल आहे का नाही? अहो हा बदल एकाएकी घडत नाही बाबा. का घडतो? खरं सांगा बाप. अहो माझी सुरुवात बाबापासून येत महाराज. ऐका, हे बाबा दिसताय ना, माझी कीर्तनाची सुरुवात त्यांच्या दिंडीपासून आहे. आणि आज त्यांच्या पुढे कीर्तन करतोय. 100% सांगतो, त्यांचं अंतकरण सुद्धा भरून आलेलं आहे. आणि त्यांना सुद्धा आनंद आहे का आपला निलेश महाराज असं कीर्तन करायला लागलायत बाबा. हे कोणाकडे नाहीत महाराज. का? अरे त्यांच्याकडे शिकलोयत ना आम्ही. अहो त्यांनीच आम्हाला उभं केलंय. आणि आता त्यांच्या पुढे कीर्तन करायला किती मोठा आनंद आहे. मी खरं सांगू, 5 मिनिटं तुमच्या करता घेतच नाही. मी फक्त माझ्या बाबांकरता बोलतोय महाराज. विठाला विठाला. ऐका, का या ठिकाणी प्रेम पाहिजेत महाराज. अहो प्रेम प्रीतीचे बांधले ते ना सुटे काही केले. अहो तो डॉक्टर यायचा, काही म्हणत नव्हता. सकाळी घ्या, दुपारी घ्या, संध्याकाळी घ्या, फक्त गोळ्या खायला लावायचा. मी म्हणलं किती दिवस खायच्या? मला म्हणे हाय तोपर्यंत खाय गेल्यावर काय गरज घ्यायची. आणि म्हणलं जाणार आहे का काय मी? ऑक्सिजनच वाढा ना इकडून तिकडून. आता अशा टाइमात मी काय केलं पाहिजे? देवाचं नाव घेतलं पाहिजे ना. पण मी एकच डोक्यात, काय बाबा तर मला भेटायला आले नाही. थोरात बाबांनी तर मला काही बिस्किटं आणले नाही. नाना भाऊनी तर काही किवी बिबी. अरे आता मरायला टेकला ना बाबा. का हो सर? आता मरायला टेकला, देवाचं नाव घ्या ना. अंतकालेचे मामे स्मरण मुक्त वाकलेवरम या प्रयाती समत भाव याती ना क्षेत्र समजा. अंतकाली नाम आले ज्याच्या मुखा तुका म्हणे सुका पारा नाही. असं काही म्हणायचं दिलं सोडून. पण डोक्यात एकच, काय मला हा भेटायला आला नाही, तो भेटायला आला नाही. मा उंचीवर जाऊ नका. 24 कीर्तन टीव्हीला केले मी. किती कीर्तन आहे? 24 कीर्तन. मा उंचीवर नका जाऊ. अख्खा महाराष्ट्र माझ्या ओळखीचा आहे मारा. पण एक पुत्र कामाला आलं नाही. कोण येत आहे? वेळ आल्यावर कोणी येत नाही. मग इकडून तिकडून बरा झालो. घरी ॲम्ब्युलन्स सोडवायला निघाली. आता तर देवाचं नाव घ्यावा ना. देवा हे पांडुरंगा, अरे तुझ्यामुळं मी माझ्या लेकरा बाळांमध्ये चाललो, असं काही म्हणावं ना. पण माझ्या डोक्यात एकच, आपण एवढे मोठे टीव्ही स्टार, गाडी गल्लीत जाईल, आजची गल्ली पाहिली. कशाला कोण येईल बाबा? गाडी गल्लीत गेली, बाहेर कुत्रं नव्हतं. त्या ॲम्ब्युलन्स वाल्यानी मला बॅगला खाली उतरवलं. ती मी ॲम्ब्युलन्स गेली निघून. जाऊ द्या, बाहेरचे नाही काय ना. घरच्यांनी तर दरवाजा उघडावा का नाही? घरची खिडकीतून पाहत्या कोण पाहुणा आलाय. इकडून तिकडून दरवाजा उघडला. आई वडील, भाऊ, त्याची बायको, माझी बायको, त्याची दोन्ही पोरं, माझी दोन्ही पोरं, आणि 4ही पोरांच्या हातात सॅनिटायझरच्या बाटल्या. त्यावेळेस लय अवघड होतं. कोणाच्या घरी गेलं का फुसफुस फुस फुसफुस फुस. वल्ल केल्याशिवाय कोणी घरात घेत नव्हतं. मग आता घरच्यांनी म्हणावा ना, भाऊ तू बरा आहे का? बोललं तर काहीच नाही, पण मला फक्त खुणवलं. निघ म्हटल्यावरती, अहो लहान पोरगी हो एकदम. ती पोरगी नाचत होती बघा आता या इथं. हा तीच ती. हिच्या एवढीच माझी वेदिका होती. तिला काय माहिती आपल्या पप्पाला काय होईल काय नाही. वेदिका माझी ती पळत आली हो. मला असं वाटलं वेदिका किती दिवसाची भेटली नाही, तिला उचलून घेणार. तेवढ्यात बायकोने आवाज दिला, हे पुरी कुठं चालली बोंबलत? त्याला कोरोना व्हायला व्हाय मागा म्हणे. कोण म्हणतंय? कोण म्हणतंय? आता म्हणा शेजीची कामिनी दूर राही. वेळ आली ना बाबा, तुमच्या जवळ कोणी येणार नाही. एक बेगडीच आहे. जे मगाशी प्रमाण दिलं होतं ना बाबा तुम्ही, हा तुम्ही प्रमाण दिलं होतं ना, ती आता इथं बसतं बरं का. पाहिले स्वप्नीचे चेले जाईल रया. हे स्वप्न आहेत बाबा. आणि हे स्वप्ना सारखं निघून जाणारे हे साथे आली या ओळगा शारंगरू. नाही तरी संसालू जाईल रया. कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत, मृग जळावत जाईल रया. त्याकरता एकच टिकल तू केलेली भक्ती. काय कर? करा हरिभक्ती. परलोकील कामा सोड विनयमा पासून या. झालेली कीर्तन रूपी सेवा याच ठिकाणी थांबवतो. शिवेला पूर्ण विराम. वरती हात करा. मोठ्या प्रेमाने भजन करा. मोठ्या प्रेमाने. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शंभो शंकर नमः शिवाय. दागिनाता ओम नमः शिवाय. शंकर नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शंभो शंकर नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शंभो शंकर नमः शिवाय.
विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले कुरे वेडे वाकुडे उत्तरे क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला ते कारण आपला क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम सर्वांनी जागेवर बसायचे टाळकरी बसली मंडळी सर्व जागेवर बसतील सूचना होती तोपर्यंत कोणी उठायचं नाही जागेवर बसवा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील आजच्या दिवसाची हरिभक्त परायण निलेश महाराज पवार भागवताचार्यांनी केली त्याबद्दल सप्ताह समिती सर्व भाविकगण त्यांचे शतशः ऋणी